कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज C5 सोबत, तेही एकदम फ्री। ताजी दिप्या ताजी अमोलला काय अमोलला काय झालं काय झालं? अर्जुन अरे काय नाही, अमोलला परत आधीसारखी चक्कर आली। हो, अमोल शाळेतनं घरी आला आणि अपर्णा सापडले नाही हे कळल्यानंतर लगेच चक्कर येऊन पडला तो। अरे चक्कर कशी काय आली? आता ऑपरेशन नंतर परत असं काय? अर्जुन अर्जुन थांब, अजून डॉक्टरांनी काही नाही सांगितले। आज अमोल शाळेत गेला होता ना, तर खाण्यात त्यानं दुर्लक्ष केलं असणार आहे, त्यामुळेच कदाचित त्याला चक्कर आली असेल। पण त्याला शाळेत पाठवायलाच नाही पाहिजे होतं का? असं कसं म्हणतो अर्जा? अरे तो घरात होता ना तेव्हा सारखा आप्पीचा विचार करायचा, जरा मित्रात गेल्यामुळे त्याला बरंच वाटलं असणार। या सगळ्याला कारण मी आहे। मी त्याला वचन दिलं होतं, तुझ्या अप्पू मला घेऊन 2 दिवसात मी तुझ्या समोर उभं करेल म्हणून। माझ्याकडून काहीच नाही झालं। ह्या सगळ्याचा त्याला त्रास होत असणार 100%। अर्जुन, हा सगळा विचार करत बसायची ही वेळ नाही। आता आपण अमोलकडे लक्ष दिलं पाहिजे ना। भाऊजी, मला असं वाटतंय अपर्णा आपल्याला अपघातात सोडून गेली हे मान्य करायला हवं भाऊजी, आणि अमोलला पण सत्य परिस्थिती सांगायला हवी। डॉक्टर, अमोल कसा आहे? कसं आहे अमोल? सांगा ना मला। अमोल बरा आहे का? एक मिनिट जरा माझं ऐकून घ्या। अमोल आता नॉर्मल आहे, पण ते आता पुरतच। नुकतंच त्याचं नाजूक ऑपरेशन झालेलं आहे, त्याच्या मानसिक आणि शारीरिक जखमा आता कुठं भरतायत, तर त्यात त्याच्यावरती हा आघात झालेला आहे, त्याच्यामुळं तो शॉक त्याला बसलेला आहे, त्यामुळे ही अवस्था तयार झालेली। डॉक्टर राव, त्याच्या माच हो, अपर्णा मॅडम बद्दल मला सगळं समजलेलं आहे। हे बघा, कौटुंबिक त्रास तर अमोलचा किती कमी करता येईल हे सगळं तुमच्याच हातामध्ये आहे सगळ्यांच्या। हो, अमोलला ना आईचे भास होत्यात, म्हणजे तो जास्त विचार करतोय का आईचा? अहो, हे असं झाल्यानंतर आई दिसणारच की। अजून काय अपेक्षा तुम्ही करणार आहात लहान मुलाकडून? आधीच अमोलला ऑपरेशन नंतर त्याला जवळच्या लोकांची गरज होती, आणि त्यात आई त्याच्यापासून लांब गेल्यामुळे त्याचा त्याला त्रास होणारच। त्यामुळे यावरती तुम्हालाच उपाय शोधावा लागेल। डॉक्टर, आत्ताचं स्टेटस काय आहे त्याचं? कसं आहे तो? त्याचा बीपी आता फ्लक्च्युएट होतोय थोडाफार, पण काळजीचं काही फार कारण नाहीये। नाव ही इज आउट ऑफ डेंजर। आता तो पूर्ण रिलॅक्स कसा राहील याच्यावरती आता आपल्याला लक्ष द्यावं लागेल, कारण अशा पद्धतीनं जर चक्कर त्याला पुन्हा पुन्हा यायला लागली तर ते त्याच्यासाठी नक्की धोक्याच आहे। येतो मी। डॉक्टर, डॉक्टर, हा, बोला ना अर्जुन सर। डॉक्टर, मला एक असं विचारायचं होतं की एखाद्या व्यक्तीचा जर ऍक्सिडेंट झाला तर साधारण किती दिवसात त्याला चालता बोलता येऊ शकतं असं? अर्जुन सर, काय प्रश्न आहे हा? अहो, ते त्या ऍक्सिडेंटच्या सिरियसनेस वरती डिपेंड आहे सगळं। अपर्णा मॅडमचा जो ऍक्सिडेंट झाला तुम्हाला कळलंच असेल, मी तशा प्रकारच्या ऍक्सिडेंट बद्दल बोलतोय। तो ऍक्सिडेंट इतका भयंकर होता, त्याचे अनेक व्हिडिओ मी पाहिले, त्याच्यातून वाचणं जवळपास अशक्यच आहे। हा डॉक्टर, पण अपर्णा मॅडम त्यातून सापडल्या नाहीयेत, म्हणजे काहीच नाही। ठीक आहे, आपण असं गृहीत धरू की त्यातून त्या वाचल्या असतील, पण ऍक्सिडेंट मधून रिकव्हर होणं हे खरंच अवघड होतं। आणि सुदैवानं जर मेंदूला काही मार लागला नाही तर किमान आठवडाभरामध्येच माणूस चालू बोलू लागेल। इतका भयंकर ऍक्सिडेंट होता तो अर्जुन सर। प्लीज माझं ऐका, मला तुमची अवस्था समजते, पण आता यावेळी तुम्ही अमोलकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे। नाही, असं नको व्हायला की एका व्यक्तीच्या काळजीत आपण आपल्याच महत्वाच्या दुसऱ्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करतो। थँक्यू डॉक्टर, येतो मी। ठीक आहे। ए अमोल बाळा, तुला परत परत असं बघणं मला चांगलं नाही रे वाटत। तुला सारखं असं बघायचं म्हणजे जिवंतपणी मेल्यागत वाटतं रे। काय परीक्षा बघतोयस काय बापाची? अंत बघतोयस माझा? अमोल बाळा, सॉरी,
मी तुला दिलेलं वचन नाही पूर्ण करू शकलो. तुझ्या आपू मला घेऊन नाही येऊ शकलो मी इथं. उठ उठ आणि रागव मला ओरड. मला म्हण बाबा माझी माँ कुठे आहे, तिला घेऊन ये असं म्हण आणि उठ. राघव तू उठ ना. तू खेळतोस ना, इकडे तिकडे पळतोस ना, दंगा मस्ती करतो, तसं कर. तू पहिल्यासारखा खेळावं ना म्हणून मी काय करू सांग. मी सगळं करतो, मला सुचना काय तू सांग मला, मी तसं करतो. उठतोस का रे बाळा, उठतोस का? स्वप्नील सर, अमोलनं जर अर्जुनला असं बघितलं तर तो आणखीन खचून जाईल. आपण त्याच्याशी बोललं पाहिजे. तुम्ही अर्जुन, अरे अरे सावर की स्वतःला. अर्जुन, एकतर अमोलची अवस्था ठीक नाहीये. त्यानं तुला जर असं पाहिलं ना तर सगळा धीर गमावून बसेल तो. आता मी आपल्याला आज पण नाही शोधू शकलो रे. अर्जुन, अपर्णा नाही तोवर तुलाच अमोलची आई आणि बाबा व्हावं लागेल. दादा, आई होणं अशक्य आहे रे. पुरुषाच्या मनाला आईच्या प्रेमाचा ओलावा नाही येऊ शकत कधीच. मला नाही तर नाही होता येणार अमोलची आई. त्यासाठी आपल्यालाच यावं लागल. अमोलसाठी. अर्जुन, सावर स्वतःला, रडू नको असा. अरे दादा, काय करू मग सांग ना. वाईट बाप आहे मी, वाईट बाप. आणि माझ्या जीवावर अमोलला टाकून आपली अशी कशी जाऊ शकते. बाप म्हणून पण 7 वर्ष याला सोडून गेलो होतो मी. बापू, तुम्हीच मला सांगा, आप्पीची कमतरता माझ्यासारखा माणूस कसा भरून काढू शकतो. हा बघ अर्जुन, अमोलला बरं वाटायचं असेल तर तू पण ठीक पाहिजे ना. तू असं धीर सोडून कसं चालेल. सगळ्या जबाबदारी एकदम येऊन पडल्यात माझ्यावर. मला ते बॅलन्स व्हायला बापू. पर्याय नाही अर्जुन. बघ, आपण आप्पीचा शोध सुरूच ठेवू, पण तोपर्यंत अमोलला तुलाच आधार दिला पाहिजे ना. नाहीतर परिस्थिती आणखीन चिघळेल. ठीक आहे, अमोल बरा होईपर्यंत मी नाही कुठे जाणार. अमोल, अरे बाळा, कधी उठला? काय पाहिजे का तुला? बाबा, काही नाही, मला पाणी हवं होतं. थांब, देतो. बरं वाटतं ना आता? ठीक आहेस ना तू? हो बाबा, ठीक आहे मी. पण बाबा, माझी माँ. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.